नमस्कार. आज आपण एका खूप मूलभूत विषयावर बोलणार आहोत. थेट जीवनाच्या केंद्रस्थानी जाऊया. पेशी. नमस्कार. हो, अगदी. आपल्या चर्चेचा आधार आहे NCERTचं 11वीचं पुस्तक. त्यातला तो भाग पेशी, जीवनचे मूलभूत एकक. बरोबर. आपलं ध्येय काय आहे आज? तर सजीवांना निर्जीवांपासून नेमकं काय वेगळं ठरवतं आणि हा जो पेशी सिद्धांत आहे त्याच्या मागच्या कल्पना समजून घेणं. अगदी. आणि ही खूप इंटरेस्टिंग आहे की जीवनात इतकी विविधता आहे, पण तरीही त्या सगळ्याच्या मुळाशी पेशी आहेत. ही कल्पनाच म्हणजे एकता दर्शवते. बरोबर. सुरुवातीला तर खूप गूढ वाटलं असेल ना, की सजीव कसे काम करतात वगैरे. हो, नक्कीच. पण पेशी सिद्धांताने यावर प्रकाश टाकला. हे स्पष्ट झालं की सजीव घटनांमागे पेशींचा संघटित कार्य असतं. मग सुरुवात इथूनच करूया. सजीव आणि निर्जीव यातला मुख्य फरक काय? मला वाटतं तुम्ही म्हणालात तसं पेशींची उपस्थिती. अगदी बरोबर. हाच तो कळीचा मुद्दा. पेशी आहेत तर जीवन आहे. मग ते एक पेशीय असोत किंवा. हो, एक पेशीय जीव म्हणजे एकाच पेशीचे बनलेले किंवा आपल्यासारखे बहुपेशीय अब्जावधी पेशींचे. पण प्रत्येक पेशी ही स्वतःमध्ये पूर्ण एकक असते असं म्हणायचंय का? हो, अगदी. ती स्वतंत्रपणे अस्तित्वात राहू शकते, स्वतःची सगळी आवश्यक कामं करू शकते. म्हणूनच तर म्हणतात की पेशीच्या पूर्ण संरचनेशिवाय स्वतंत्र जीवन शक्य नाही. हे खरंच म्हणजे कमाल आहे. आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी स्वतःचं बघू शकते. हो, त्या अर्थाने. अर्थात बहुपेशीय जीवांमध्ये त्या एकत्र काम करतात, पण त्यांची क्षमता असते. पण मग ह्या पेशी दिसल्या कशा कोणाला पहिल्यांदा? कुणीतरी पाहिलं असेल ना? बरोबर. अँटोनी वॉन ल्युएनहॉक त्यांनी 1670च्या दशकात स्वतःच्या सूक्ष्मदर्शकातून पहिल्यांदा जिवंत पेशी पाहिल्या. विचार करा, केवढा मोठा शोध होता तो. हो ना. त्याआधी माहीतच नव्हतं असं काही आहे. आणि मग खूप नंतर म्हणजे 1831 मध्ये रॉबर्ट ब्राउन यांनी पेशीमधलं केंद्रक शोधलं, न्यूक्लियस. अच्छा. आणि मग सूक्ष्मदर्शकात सुधारणा होत गेल्या, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आला आणि मग तर पेशींचे खूप तपशील कळायला लागले. आणि ह्या सगळ्या ज्ञानानंतर मग आला पेशी सिद्धांत. श्लाइडेन आणि श्वान, बरोबर? हो. आधी मॅथियस श्लाइडेन, ते जर्मन वनस्पतीशास्त्रज्ञ होते. 1838 मध्ये त्यांनी काय सांगितलं की वनस्पती वेगवेगळ्या पेशींनी बनलेल्या असतात आणि त्या एकत्र येऊन उती बनवतात, म्हणजे टिश्यूज. हे झालं वनस्पतींबद्दल. मग प्राण्यांबद्दल कोणी सांगितलं? श्वान यांनी. अगदी. पुढच्याच वर्षी 1839 मध्ये थिओडोर श्वान, ते प्राणीशास्त्रज्ञ होते. त्यांनी प्राणी पेशींचा अभ्यास केला. त्यांना पेशींभोवती एक पातळ थर दिसला, आपण ज्याला आज प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो. अच्छा. आणि गंमत म्हणजे त्यांनी वनस्पती पेशी पण पाहिल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की वनस्पती पेशींना एक जाड भित्तिका असते, सेल वॉल. ती प्राणी पेशींना नसते. हा, महत्वाचा फरक त्यांनी नोंदवला. हो. आणि या सगळ्या निरीक्षणांवरून त्यांनी एक मोठी गोष्ट सांगितली की प्राणी आणि वनस्पती हे दोन्ही पेशी आणि पेशींनी बनवलेल्या वस्तूंनी तयार झालेले आहेत. वा. म्हणजे एकाच वेळी दोन वेगवेगळ्या दिशांनी अभ्यास सुरू होता आणि तो एकाच निष्कर्षावर येऊन पोचला. बरोबर. त्यांनी मिळून हा सिद्धांत मांडला. पण काय? पण त्यांच्या सिद्धांतामध्ये एक गोष्ट स्पष्ट होत नव्हती की नवीन पेशी येतात कुठून, कशा तयार होतात. अच्छा, हा मोठा प्रश्न होता मग. हो ना. आणि इथे मग एंट्री होते रुडॉल्फ विर्चो यांची 1855 मध्ये. त्यांनी एकदम स्पष्ट सांगितलं. म्हणाले की पेशी काही आपोआप तयार होत नाहीत. आधी जी पेशी असते तिच्यापासूनच नवीन पेशी तयार होते. म्हणजे विभाजन होऊन वगैरे? अगदी. त्यांनी त्यासाठी एक सूत्र पण दिलं, ऑमनिस सेल्युला ई सेल्युला. काय? परत सांगा. ऑमनिस सेल्युला ई सेल्युला. लॅटिन आहे. अर्थ होतो प्रत्येक पेशी पेशींपासूनच. ओमनिस सेल्युला ई सेल्युला. किती साधं पण किती महत्वाचं वाक्य. बरोबर. या वाक्याने पेशी सिद्धांताला पूर्ण केलं. मग आत्ताचा जो आधुनिक पेशी सिद्धांत आहे त्याचे मुख्य मुद्दे काय झाले? 2 मुख्य मुद्दे. 1. सर्व सजीव हे पेशी आणि पेशींच्या उत्पादनांनी बनलेले असतात. आणि 2. सर्व पेशी या आधीपासून अस्तित्वात असलेल्या पेशींपासूनच निर्माण होतात. बस, यावर सगळं जीवशास्त्र उभं आहे. आणि आपण सुरुवातीला रिडक्शनिस्ट बायोलॉजीबद्दल बोललो होतो. त्याचा आणि ह्याचा संबंध कसा जोडायचा? हो, चांगला मुद्दा आहे. रिडक्शनिस्ट बायोलॉजी म्हणजे काय? तर जीवशास्त्राचा अभ्यास भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या मदतीने करायचा. अगदी काय म्हणतात त्याला,
मॉलिक्युलर लेव्हलवर. म्हणजे अगदी मुळाशी जाऊन. बरोबर. पेशी सिद्धांत सांगतो की जीवन पेशींवर आधारित आहे. मग रिडक्शनिस्ट बायोलॉजी विचारते की ठीक आहे, पण पेशींच्या आत काय चाललंय? कोणती रसायनं, कोणती क्रिया? अच्छा, म्हणजे पचन, श्वसन, विचार करणं या सगळ्या प्रक्रिया आण्विक पातळीवर समजून घेणं. अगदी. हा भौतिक रासायनिक दृष्टिकोन आपल्याला सामान्य आणि असामान्य म्हणजे अगदी रोगांसारख्या प्रक्रिया सुद्धा मॉलिक्युलर लेव्हलवर कशा घडतात हे समजायला मदत करतो. म्हणजे खरंच पेशी समजून घेतल्या की जीवनाच्या गुंतागुंतीच्या गोष्टी आणि अगदी आजारपण सुद्धा कसं होतं हे कळू शकतं. तसंच काहीसं. त्यामुळे पेशींना समजून घेणं म्हणजे जीवनालाच त्याच्या अगदी मूलभूत पातळीवर समजून घेणं आहे. खरंच खूप रोचक. तर आज आपण काय पाहिलं? पेशी हा जीवनाचा मूलभूत एकक आहे. ल्युवेनहुक पासून विर्चूनपर्यंत शास्त्रज्ञांनी कसा टप्प्याटप्प्याने हा सिद्धांत विकसित केला. हो. आणि 2 मुख्य तत्व, सगळे सजीव पेशींचे बनलेले आहेत आणि नवीन पेशी जुन्यांपासूनच येतात. एवढी विविधता असूनही मुळाशी ही पेशींची एकता आहे. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार येतो मनात. काय? जर ऑम्निस सेल्युला ई सेल्युला खरं आले, म्हणजे प्रत्येक पेशी आधीच्या पेशीपासून येते, तर मग सगळ्यात पहिली पेशी ती कुठून आली असेल? अरे हो, बरोबर आहे. हा प्रश्न थेट पेशी सिद्धांताचा भाग नाहीये बरं का, पण तो आपल्याला जीवनाच्या उत्पत्तीबद्दल, त्याच्या त्या आण्विक आधाराबद्दल अजून खोल विचार करायला लावतो, नाही का? नक्कीच. एका नवीन प्रश्नावर तुम्ही विचार थांबवला आहे. धन्यवाद.